माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात आज तुम्हाला एक कथन करून अभिवाचनात्मक दाखवत आहे. कथेचं नाव राग म्हणजे काय? राग म्हणजे स्वतःला दिलेली शिक्षा. राग म्हणजे स्वतःला दिलेली शिक्षा, जी स्वतःच्याच मानसिक अज्ञानामुळे आपण भोगत असतो. काय? आपण स्वतःच्या मानसिक अज्ञानामुळे आपणच स्वतः भोगत असतो. राग ही माणसाची अत्यंत नैसर्गिक भावना आहे बरं का, परंतु ती योग्य पद्धतीने व्यक्त न झाल्यास ती स्वतःलाच त्रास देणारी ठरते की नाही? सांगा बरं. राग म्हणजे स्वतःला दिलेली शिक्षा. या विधानामागे खोल मानसिक सत्य दडले आहे. जेव्हा आपण रागवतो, जेव्हा आपण रागवतो, गुस्सा करतो, राग करतो, क्लेश करतो, द्वेष करतो, तेव्हा मेंदूमधील अमिगडाला सक्रिय होतो आणि शरीरात ट्रेस हार्मोन्स जसे काही एड्रेनालिन, कॉर्टिसॉल वाटतात. परिणामी हृदयाची गती, रक्तदाब आणि मानसिक अस्थिरता वाढते. आपण ज्या व्यक्तीवर रागवतो त्यापेक्षा जास्त नुकसान आपलंच होतं. काय? आपण ज्या व्यक्तीवर रागवतो त्यापेक्षा जास्त नुकसान आपलंच होतं, हे लक्षात ठेवा. 100% बरोबर. रागी बहुधा अपूर्ण अपेक्षा, असुरक्षितता, अहंकार याचं प्रतिबिंब असावं. त्यामुळे राग आवरायचा नाही तर समजून घ्यायचा. काय? राग आवरायचा नाही तर समजून घ्यायचा, रूपांतर करायचं. संवाद, श्वसनतंत्र, आत्मचिंतनाद्वारे. कारण शेवटी राग दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जाळतो आणि ही शिक्षा आपण स्वतःच्या मानसिक अज्ञानामुळेच भोगत असतो. काय? ही शिक्षा आपण स्वतःच्या मानसिक अज्ञानामुळेच भोगत असतो. स्वतः जर चिंता करत बसलो, स्वतः जर रागाचं चिंता करत बसलो तर काय? असं म्हटलं जातं की चिंता माणसाला जाळते, चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते. म्हणूनच कधीही कोणीही कोणावरही कितीही राग आला तरी राग करू नका. करा, हरकत नाही, पण कसा? क्षणिक असावा. कापुरासारखा. कापूर लावतो आणि विझतो, कापूर लावतो आणि विझतो. हे मी अभिवाचनातनं मला आवडलं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे.